लातूरच्या चाकूर तालुक्यातील जानवळ येथील शेतकरी ज्ञानोबा भोजने यांच्या जनावरांच्या गोठ्याला दुपारी अचानक आग लागली। या आगीमध्ये गोठ्यात बांधलेल्या म्हशी व बैल आगीने होरपळून मृत पावले। या दुर्दैवी घटनेची पाहणी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्याला धीर दिला व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे सूचित केले। याप्रसंगी तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद कृषी सभापती कविताताई गोरे, रणजित पाटील, सरपंच भागवत कुसंगे, दत्ता पवार, प्राध्यापक यादव कर्डिले, उमेश कर्डिले, पशुसंवर्धन अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते। 2च्या सुमारास जानवळ शिवारामध्ये ज्ञानोबा भोजने यांच्या शेतामध्ये गोठ्याला आग लागली। दुपारची वेळ असल्यामुळं जवळ कोणाला जाताही नाही गेलं, माणसं कोणी नव्हते आणि 7 जनावरांचं या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत। गरीब शेतकरी आहे, शेतावर त्याचा उपजीविका भागण्याचं काम करत होता। लोकांनी प्रयत्न केला, पण दुपारची वेळ आणि आगीची तीव्रता त्याच्यामुळं तिथं हातबल झाले आणि सगळे जनावरं, काही म्हशी 1-2 त्याच्यातल्या गाभण्या होत्या, काही वासरं होते, काही बैल होते आणि गायी होते, अशा 7 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे तहसीलदार साहेब आलेत, जे काही मदत करताय ते करायचा आम्ही प्रयत्न करून त्यांना दिलासा आत्ताच दिलेला आहे। आपण घाबरायचं कारण नाही, प्रशासन सगळं तुमच्या पाठीमागं आहे। खात्याचे अधिकारी आणि मला हजबंडरीचे ते आले होते, त्यांनी ही बाकीची पाहणी केली आहे आणि आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू। आवाज बहुजनांचा।